युवा मोर्चाचे कार्यकर्ते, लहान कार्यकर्ते म्हणून नेहमी बघायचो अण्णांचं स्थान पक्षामध्ये खूप मोठं होतं। मी अगदी जवळून बघितलं की गोपीनाथजीही अण्णांची सल्लामसलत केल्याशिवाय कधीच निर्णय घ्यायचे नाहीत। किंबहुना त्या काळामध्ये ज्यावेळी युतीचं सरकार होतं त्या काळात प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी माननीय गोपीनाथराव हे अण्णांकडे प्री कॅबिनेटची बैठक घ्यायचे आणि तिथे सगळे निर्णय करून मग मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय निर्णय करायचे आहेत अशा प्रकारचा निर्णय व्हायचा। त्यामुळे निश्चितच अतिशय ज्येष्ठ नेते म्हणून अण्णासाहेबांकडे त्याही वेळेस पाहिलं जायचं। मला आजही आठवतं की माझी संघ जीवन गाथा हे पुस्तक अण्णांनी लिहिलं आणि आपला सगळा प्रवास हा त्याच्यामध्ये त्यांनी लिहिला। त्याच्या प्रकाशनाला मी देखील उपस्थित होतो आणि खरं तर अण्णा फार चांगले वक्ते आहेत आणि त्यांच्याकडचे किस्से आणि कहाण्या त्यांच्या भाषणामध्ये या ऐकण्यासारख्या असायच्या। दुर्दैवाने त्या काळामध्ये काही गैरसमज तयार झाले आणि अण्णांचा स्वभाव हा परखड आणि थेट असल्यामुळे आपल्या स्वभावाप्रमाणे अण्णांनी परखड आणि थेट भूमिका घेतली। पण अण्णा, मी आजही आपल्याला सांगतो की आपण ज्यावेळेस पक्षातनं बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि आपण दुसऱ्या पक्षात घेतला त्यावेळी पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना दुःख झालं आणि विशेषतः अनेक वर्ष हे शल्य स्वर्गीय गोपीनाथरावांना होतं। कारण ते अनेकदा बोलून दाखवायचे की आपल्या पक्ष सोडण्याचं जे दुःख होतं ते गोपीनाथराव अनेक वेळा बोलून दाखवायचे। पण कधी कधी अशी वेळ येते की आपल्या घरीच काही ना काही गैरसमज होतात, कुरबुरी होतात आणि त्यातनं असे प्रसंग येतात। पण पक्षातनं बाहेर गेल्यानंतर, घरातनं बाहेर गेल्यानंतर इतके वर्ष मी बघितलं अण्णांनी दुसऱ्या पक्षातही काम करत असताना कधीही मूळ विचारावर प्रहार केला नाही। ज्या विचारातनं अण्णा तयार झाले त्यांनी कदाचित पक्षाला विरोध केला असेल, कदाचित त्यांनी परिस्थितीला विरोध केला असेल, पण विचाराला कधी अण्णांनी विरोध केला नाही। कारण त्यांचं असेल किंवा चिमण भाऊंचं मन हे काही तिकडे रमलं नाही, ते मन इकडेच होतं। पण तिकडे राहणं ही एक प्रकारे त्यावेळची राजकीय आवश्यकता म्हणा, मजबुरी म्हणा, जे काय असेल। आणि म्हणूनच आज इतक्या वर्षानंतरही ज्यावेळी चंद्रकांत दादांनी या ठिकाणी त्यांची भेट घेतली आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली त्यावेळी ते मला जेव्हा भेटायला आले तर आपल्या घरामध्ये परत येण्याचा जो आनंद होता तो त्यांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता। आणि जसं